सर्वोच्च न्यायालयाने मेंटेनन्सच्या ज्या केसेस आहेत, महिला कोर्टात पोटगी मागायला येतात, त्या लवकर चालावं याकरता निर्णय घेतलेला आहे. या प्रकरणामध्ये विलंब होऊ नये याची कारणं शोधलेली आहे. याचे निकाल खूप उशिरा लागतात, ते लवकर निघावे. DV ॲक्टमध्ये प्रोव्हिजन आहे, BNS 144मध्ये प्रोव्हिजन आहे. शिवाय वसुलीची कारवाई पण केली जाते. याचाही आपण विचार केला पाहिजे. कोर्टातून किमान महिन्याला 2 तारखा दिल्या जाव्या, वारंवार तारखा देण्यात येऊ नये. लवकर काम चालवावे याकरता उपाय केलेले आहेत. याचा फायदा कोणाला होणार आहे? तर पत्नीला फायदा होणार आहे. त्याला लवकर मेंटेनन्स मिळेल, मुलांना फायदा मिळेल. त्याच्यावर जे अवलंबून लोक असतात त्यांना त्याचा फायदा होईल. अलीकडे 2 लग्न करणं हा काय फार मोठा गुन्हा होत नाही, असं मुंबई कोर्टाने महत्त्वाचा निर्णय दिलेला आहे. नेमकं काय होतं हे प्रकरण? या प्रकरणामध्ये पतीने दुसरं लग्न केलं होतं, पहिली पत्नी हयात असताना. हे प्रकरण सुप्रीम कोर्टापुढे गेलं. सुप्रीम कोर्टाने दोघांची बाजू ऐकून घेतली आणि मग त्यावर सुप्रीम कोर्टाने जाणीवपूर्वक निर्णय दिलेला आहे. कोर्टाने त्या पतीला एक प्रकारे दिलासाच दिलेला आहे की अशा प्रकारे BNS कलम 82 प्रमाणे बायगमीची प्रोव्हिजन आहे, जी पूर्वी IPCमध्ये होती. दुसरं लग्न करणं हा गुन्हा आहे. दिवाणी केस कशी चालते याची माहिती अनेक लोकांना नाही आहे. जे पक्षकार असतात त्यांनाही त्याची माहिती असावी. दिवाणी खटला कसा सुरू होतो? तो सुरुवातीला दावा दाखल होतो, पक्षकारांना समन्स निघतात, मग पक्षकार त्याच्यामध्ये समन्स टाकल्यानं हजर होतात, नाहीतर एक्स पार्टी होतं. त्याच्यामध्ये इंटिरियमचं ॲप्लिकेशन असतं. तर त्याच्यानंतर समोरच्या पार्टीला पक्षकाराला जबाब द्यावा लागतो. नंतर केसची सुनावणी सुरू होती. सुनावणीमध्ये आपल्याला केसमध्ये सगळे साक्षीदार दिलेले जातात, कागदोपत्री पुरावे द्यावे लागतात. त्यानंतर हे प्रकरण पुढे जातं. त्याच्यानंतर दोन्ही प्रकारची सुनावणी झाल्यानंतर दोन्ही पक्षकारांचा युक्तिवाद ऐकला जातो आणि त्यावर निर्णय होतो. आणि दिवाणी प्रकरणामध्ये डिक्री केली जाते, त्याच्या पुढे काय करायचं. आणि त्या डिक्रीची अंमलबजावणी करता आपल्याला वेगळं पिटिशन फाईल करावं लागतं, अंमलबजावणीचं पिटिशन. पोलीस केस कशी होते हे आपल्याला माहिती असायला हवं. पोलीस केस सुरुवातीला झाल्यानंतर त्याच्यामध्ये जामीन कसा मिळतो माहिती असायला हवं. आपण पोलिटिशियनला गेल्यानंतर आपण दिलेल्या फिर्यादीप्रमाणे FIR नोंदवतो, कलम लावले जातात. आपण त्याची खात्री करायची का आपली फिर्याद कलमात बसते का नाही. आरोपीला अटकपूर्व जामीन घ्यायचा अर्ज आहे. जर 7 वर्षापेक्षा अधिक शिक्षा असेल तर अशा गुन्ह्यामध्ये आरोपी जिल्हा न्यायालयामध्ये, हायकोर्टामध्ये जामिनाचा अर्ज करू शकतो. आरोपी जर MCRमध्ये झाला असेल, न्यायालयीन कोठडीमध्ये, त्याला रेग्युलर बेल ॲप्लिकेशन करता येतं. त्याच्यामध्ये त्याला काही टर्म्स कंडिशन ठरवून दिलेलं जातं. त्याच्यानंतर ते कोर्टामध्ये पोलिसांकडून चार्जशीट दाखल होतं. चार्जशीटमध्ये सगळे सविस्तर जबाबदार पुरावे, पंचनामा सगळे कोर्टामध्ये येतं, कागदपत्र. त्याच्यानंतर हिअरिंग होतं, दोन्ही बाजूचं म्हणणं ऐकून घेतलं जातं आणि मग निर्णय दिला जातो. तर त्याला निर्दोष सोडला जाईल किंवा त्याला शिक्षा होईल. क्रिमिनल केस कशी चालते ही आपल्याला माहिती असायला हवं. आपण कोर्टात येतो जातो, चक्रा मारतो, पण कशी चालते ही क्रिमिनल केस? सुरुवातीला केसमध्ये FIR दाखल होतो पोलिटिशियनला आणि मग FIR दाखल झाल्यानंतर ते सगळं प्रकरण कोर्टापर्यंत येतं. त्याच्यानंतर कोर्टात चार्जशीट फाईल होतं, आरोपी कोर्टामध्ये हजर होतो. आरोपी हजर झाल्यानंतर त्याच्यावर चार्ज फ्रेम होतो, गुन्हा दाखल होतो, त्याच्यावर आरोप ठरवला जातात, गुन्हा कबूल आहे की नाही त्याला विचारलं जातं. त्यांनी नाही म्हटलं तर मग पुढचे साक्षी पुरावे होतात. त्याच्यामध्ये डॉक्युमेंटरी एव्हिडन्स, ओरल एव्हिडन्स असे होतात. त्याच्यानंतर आरोपीचा जबाब नोंदवला जातो सगळं साक्षीदार झाल्यानंतर आणि आरोपीला विचारतात तुला गुन्ह्याविषयी काय सांगायचं, त्याने योग्य ते उत्तर दिलं आहे. नंतर वकिलांचे युक्तिवाद होतात. त्याच्यानंतर आरोपीला पण आपलं म्हणणं मांडता येतं. वकिलांचे युक्तिवाद झाल्यानंतर शेवटी फायनल डिसिजन या केसमध्ये दिला जातो. बऱ्याच वेळा काय होतं की केस आपल्या बोर्डावरच येत नाही. आपण तारीख पे तारीख घेत राहतो, पण ही केस बोर्डावर न यायला सर्व यंत्रणाच जबाबदार आहे. वकील तर असतातच, पण न्यायाधीश बऱ्याच वेळा रजेवर असणं याचा पण आपण विचार केला पाहिजे. पक्षकारही हजर नसतो. अर्जंट काम जर आपल्याला चालवायचं असेल कोर्टामध्ये तर त्याकरता सर्वांचं सहकार्य आवश्यक आहे. आपण हायकोर्टामध्ये एक्सपेडाईट चार्ज देऊ शकतो, खालच्या कोर्टात हे प्रकरण लवकर चालावं म्हणून ॲप्लिकेशन देऊ शकतो, पण त्या कामी सर्वांच्या सहकार्याची गरज आहे. लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात की न्याय प्रक्रियेला विलंब का होतो? तर तातडीची प्रोव्हिजन आहे. फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये पण प्रकरण चालवले जातात. तर या प्रत्येक प्रकरणामध्ये पक्षकारांचं, वकिलांचं सहकार्य माननीय सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया ने जलालुद्दीन खान वर्सेस यूनियन ऑफ इंडिया मामले में कहा कि बेल इज द रूल एंड जेल इज द एक्सेप्शन। ये बात जजमेंट के पैराग्राफ नंबर 21 में कही गई है। कोर्ट ने कहा, बिफोर वी पार्ट विद द जजमेंट वी मस्ट मेंशन हियर that the special court and the high court did not consider the material in the charge sheet objectively.
Perhaps the focus was more on the activities of PFI, and therefore the appellant's case could not be properly appreciated. When a case is made out for a grant of bail, the courts should not have any hesitation in granting bail. The allegations of the prosecution may be very serious, but the duty of the courts is to consider the case for grant of bail in accordance with the law. Bail is the rule and jail is an exception, is a settled law. Even in a case like the present case, where there are stringent conditions for the grant of bail in the relevant statutes, the same rule holds good with only modification, that the bail can be granted if the conditions in the statute are satisfied. The rule also means that once a case is made out for the grant of bail, the court cannot decline to grant bail. If the court start denying bail in deserving cases, it will be a violation of the rights guaranteed under Article 21 of our Constitution.